लग्नाचा वाढदिवस मनवायला आकाशातले चंद्र तारे काहीच मायने ठेवत नाही. मायने ठेवतो तो फक्त आपला नवरा आणि दोघांचे विचार. तर बघा, आम्ही खूप छान वाढदिवस केला. आम्हा सगळ्या मैत्रिणीसुद्धा आल्या आणि त्यांनी आमचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला. आणि या दिवसावर आम्ही बनवलेलं आहे श्रीखंड पुरी. तर बघा, श्रीखंडसाठी आम्ही दही घेतलेलं आहे, 1.5 लिटर दही घेतलेलं आहे आणि ते रुमालीमध्ये या पद्धतीने आम्ही बांधून घेणार आहे. बघा, या पद्धतीने बांधायचं आहे ते दही. आणि यातलं पाणी निघायला पाहिजे म्हणून खाली मी एक अळणी ठेवलेली आहे आणि त्यावर ही दह्याची पुटंडी ठेवून दिलेली आहे. तर बघा, आता ते सगळं पाणी झरलेलं आहे आणि दही आता मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि बघा, आता त्यामध्ये हे बघा किती छान झालेलं आपलं दही, खवलेदार दही आहे. आणि त्यात आता टाकलेली आहे मी 1 वाटी साखर. गोड दही आहे तर जास्त पण गोड चांगलं वाटत नाही, म्हणून 1 वाटी साखर टाकलेली आहे मी. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. 2 ते 3 विलायची बारीक करून टाकलेली आहे. थोडा पिवळा खाण्याचा रंग घेतलेला आहे आणि बघा, त्याला एकत्रित करून घेतलेला आहे. याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची गरज नाही, ते असंच गाढा राहील बघा. आणि किती व्यवस्थितरित्या झालेलं आहे आपलं श्रीखंड तयार. तर आणि आता आम्ही सोबतच याच्यासोबत खायला पुऱ्यासुद्धा काढून घेणार आहोत. तर बघा, एकीकडे झालं आपलं श्रीखंड तयार आणि एकीकडे बनवतो आम्ही पुरी. तर ही झाली आमची श्रीखंड पुरी तयार. तर आमची गावठाण रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये कळवाल. थँक्यू.